नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा खूपच धक्कादायक असा प्रोमो आता समोर आलाय. त्या प्रोमोमध्ये असं आहे, आता जानकी ऋषिकेशला मिठी मारून रडत असते, कारण आता नाना त्या सगळ्यांना सोडून गेलेले असतात. तेवढ्यातच नानांचे वकील तिथे येतात आणि सुमित्राईला सांगतात, सुमित्राताई, नानांनी सगळी काही प्रॉपर्टी जानकी रणदिवे यांच्या नावावर केली आहे, परंतु जानकी रणदिवे ही प्रॉपर्टी कुणालाही वाटू शकत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत. आता हे ऐकल्यानंतर सगळेजणांना शॉकच बसलेला असतो. आता शरू म्हणते, हे असं कसं काय नानांनी केलं? आणि सारंगसुद्धा हेच बोलतो की कसं शक्य आहे, नानांनी हे असं का केलं असेल? तर मला तरी असं वाटतंय, नानांनी हे असं केलं म्हणजे त्याला हेच कारण आहे की जानकी या सगळ्यांना सामावून घेईल, यासाठी नानांनी हा विचार केला असावा. पण आता शरू इथे मुद्दामूनच आगीत तेल ओतत असते आणि म्हणत असते, नानांनी आईच्या नावावर कशी काय प्रॉपर्टी केली नाही, सगळी काही या जानकी वहिनीच्या नावावर कशी काय केली? म्हणजे हे नक्की प्रॉपर्टी पेपर्स नानांनीच बनवलेत ना, की दुसरे कोणी? असं आता मुद्दामूनच शरू इथे बोलते. तर हा आहे तो प्रोमो. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला काय वाटतंय, कोणी हे पेपर्स बनवून घेतले असतील? खरंच नानांनी हा निर्णय घेतला असेल का? ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.